सेकंद सुद्धा त्याच्या जीवनातला खराब करत नाही. नेमकं हित म्हणजे काय, त्या रस्त्यावर जो जीवन जगतो त्याचे मायबाप धन्य. इकडे इकडे लक्ष द्या. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल. तुकाराम महाराज म्हणतात की अशा सात्विक भक्ताचा आनंद मला होतो हे नवल नाही, जगाच्या बापाला त्याचा आनंद होतो. पण हित म्हणजे नेमकं काय, ते तिसऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन केलंय. हे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि असा जो सात्विक भक्त मायबापाच्या पोटी जन्माला आला, त्या भक्ताची सेवा जर मला माझ्या जीवनात घडली माझ्याकडून तर मी भाग्यवान. तुकोबाराया म्हणला, तरी माझ्या दैवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणून मी कीर्तन करतोय, टाळकरी येत, तुम्ही सर्व श्रद्धावान वारकरी संप्रदायातील शुद्ध अंतकरणाची भाविक मंडळी, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय भाऊ विष्णू खेत्री आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय मातोश्री जानकीबाई, या परिवाराची ही सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो. आपण सुद्धा भाग्यवान आहेत महाराज. तरी माझ्या दैवा जगामध्ये, जगाच्या पाठीवर माझ्या माहितीने ही दुसरी घटना आहे. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आपल्या महाराष्ट्रामध्ये दुंडा महाराज देगलूरकर खूप मोठी विभूती होऊन गेली. आणि पंढरपूरमध्ये भिंतीच्या इकडून दुंडा महाराजांनी ज्या वेळेला स्वतःचा शेवटचा श्वास सोडला, हे कळाल्याबरोबर भिंतीच्या पलीकडून त्यांच्या मंडळींनी शेवटचा श्वास सोडला. ती पहिली घटना ऐकली आणि ही माझ्या जीवनामध्ये दुसरी. हे टाळ वाजू नका पोरावर. एक कीर्तनात फालतू शब्द बोलत नाही तुम्हाला. आणि कीर्तन म्हणजे आपण घरातली माणसं, विचाराची देवाणघेवाण. काळ खराब आहे. मला सांगितलं की जायच्या अगोदर 4 दिवसानं बाई म्हणते, मालक मी तुमच्या सोबत येणार बरं. सोपं नाही महाराज बोलणं. बोलणं सोपं नाही. खूप पाठीमाग त्याचा इतिहास असतो, पुण्याचा संच असतो. येणार बरं मी तुमच्या सोबत. 4 दिवसांनी अगोदर ही चर्चा केली स्वतःच्या पतीसोबत. आणि ज्या दिवशी 8:30 वाजता मालकाने शेवटचा श्वास सोडला, त्याच दिवशी 12:30 वाजता ती माऊली आपल्या पतीच्या पाठीमागं निघून जाते. हे जगातलं आश्चर्य आहे महाराज. टाळ्या वाजवून भागत नाही. का घडतं असं? का घडतं हे महिलांनी डोक्यात ठेवायचे पुरुषापेक्षा. का घडतो महाराज असं? प्रत्येकाच्या कपाळाला आपल्या अष्टगंध आहे, बुक्काय गळ्यात माळ आहे. पण एवढी मोठी वारकरी संप्रदायाची खूण आपल्या अंगावर असताना आपण चुकीचं जगणं हे सगळ्यात मोठं जगातलं पाप आहे. फसवणुकीसारखं जगात पाप नाही महाराज. मी तुमच्या पाया पडतो, मी लई शहाणा आहे असं कधी समजायचं नाही. मी क्षमा मागून बोलतो, पण क्रांती ज्या वेळेला घडते त्याच्या पाठीमागे इतिहास असतो. 14 वर्षाचा वनवास करत असताना राम, लक्ष्मण आणि सीता माता आत्री ऋषीच्या आश्रमावर जातात. रामाला पाहिल्याबरोबर जगाचा बाप आहे. आत्री ऋषींनी गुडघे टेकले आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर मस्तक टेकवलं.
आणि अनुसया मातेनं सीतामाईचं दर्शन घेतलं. अत्रि ऋषींनी रामाची लक्ष्मणाची पूजा केली आणि अनुसया मातेनं सीतामाईची पूजा केली. आहेबाईचे जेवढे सोन्याचे अलंकार असतात तेवढे अलंकार अनुसया मातेनं काढले आणि स्वतःच्या हाताने सीतामाईच्या अंगावर परिधान केले. कारण सीता माता वनवासी होती. कुठलाही आहेबाईचा दागिना तिच्या अंगावर नव्हता. नवे कपडे परिधान करण्यासाठी दिले आणि अतिशय डबडबल्या डोळ्याने सीतामाता, आणि सीतामातेचंच नाव या आई साहेबाचं होतं. जानकी कुणाचं नाव आहे? खूप महत्वाचं आहे, महिला मंडळीसाठी महत्वाचं आहे. ज्या बाईला कान आहेत त्या बाईनं कान उघडून ऐकायचे आणि शेवटच्या श्वासापर्यंत बोललेलं पाळायचे. अनुसया मातेनं सीतामाईला मांडीवर घेऊन पतिव्रतापणाचा धर्म शिकवला. कशामुळे इकडे गेलो मी की नवऱ्याला बोलून आपल्या पतीच्या पाठीमागे जाते बाई, त्याचं कारण काय, त्याचा इतिहास काय. अनुसया मातेनं सीतामाईला सांगितलं, बाई स्त्रीच्या जीवनामध्ये स्त्रीचा सांभाळ करणारे माय बाप आणि बंधू ठराविक काळ असतात, पण शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक स्त्रीला सांभाळणारा तिचा पती असतो, शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणून प्रत्येक बाईने जगातल्या आपल्या पतीला देव समजून त्याची सेवा करावी. दुसरा मुद्दा सांगते अनुसया माता, अगं जानकी, आपला पती बाहेर असल, आपला पती आंधळा असल, आपला पती मुक्का असल, आपल्या पतीला रोग फुटला असल, आपला पती दिसायला कुरूप असल, आपला पती भिकारी असल, कसाही असल, पण माझा देव आहे अशी जी स्त्री मानती ती स्त्री अशी पतीच्या सोबत जाते. पतिव्रता स्त्रीच्या 4 खाणी सांगितल्या: उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता, सामान्य पतिव्रता. उत्तम पतिव्रता कशाला म्हणायचं? स्वप्नात सुद्धा आपला पती सोडून इतर पुरुषाचं तोंड पाहत नाही. स्वप्नात सुद्धा एकही शब्द माझ्या पदरचा बोलत नाही. रामायण उघडान वाचा. नजर चुकीने तिच्या स्वप्नात देवच आला तर ती देवाला म्हणती, कोण तू? देव म्हणतो, मी जगाचा मालक आहे. तिने सांगितलं, जगाचा मालक तुझ्या घरी तुझा माझा कसलाही संबंध. मला भेटण्याची तुझी इच्छा असेल तर माझ्या मालकाचं रूप घेऊन ये, कदाचित तुला मी भेटू शकते. स्वप्नात सुद्धा देवाला सुद्धा मानत नाही. जगातली हाय लेवलची पतिव्रता आपला पती सोडून देवाला सुद्धा मानत नाही. 2 नंबरची पतिव्रता करती मालकावर प्रेम पण बापासारखं भावासारखं. 3 नंबरची पतिव्रता करती मालकावर प्रेम पण घरातल्याचा दबाव म्हणून आणि वेळेचा अभाव म्हणून. 4 नंबरच्या स्त्रीचं वर्णन करायला माझं तोंड पुरत नाही, मी क्षमा मागतो. पण ज्या वेळेला सज्जनानो आपल्या मालकाच्या सोबत आपलं जीवन एखादी बाई जर समर्पित करीत असेल तर या कीर्तनात आवर्जून उल्लेख करावा लागेल की ती बाई महान पतिव्रता आणि तिची सेवा करण्याचा आपला योग आहे. आपण भाग्यवान. जगामध्ये सती, संत, शूर, देव हे महान वरच्या लेवलची मंडळी असते. आणि त्यानिमित्त आदरणीय आजीवलीच्या सप्त्याचे खजिनदार आमचे चंद्रकांत भाऊ गोजे, त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. अधूनमधून परशुराम भाऊ माळी आहेत का ते? आडनाव माळी.
अधून मधून आमचे रमेश भाऊ, दिनेश भाऊ, वारकरी संप्रदायावर शुद्ध प्रेम करणारी मंडळी. मी इथं कीर्तन करीन म्हणून खरंच नव्हतं आज. आलोय लवकर, माझं घर लवकर सोडलं मी, पण चाकणपशी ट्रॅफिकमध्ये अडकलो. 5-5 किलोमीटर गाड्या मागं पुढं. एक आमचा जोडीदार सोबत घेतला, फॅटान गमजा घेतला. म्हणलं ह्याच्यातून बाहेर निघा, चला. गाडी तिथंच सोडली. किती वाजता? 5 वाजता. 5-5 किलोमीटर गाड्या हलू शकत नाहीत ना त्या. चला म्हणलं भाड्यानं गाडी करूया एखादी. तुम्हाला फोन केलता मी. देव कुणी पाहिला नाही, देव अनुभवानं जाणायचा. फॅटान ते 2 किलोमीटर पळत होतो मी. पण तिथं एक चौक आला आणि उगम. म्हणलं हनुमंतराया, अशी फालतू वेळ नाही यायला पाहिजे आमच्यावर. गाड्याच हल्ल्या महाराज, भडाभडाच गाड्या हल्ल्या. आणि मग माझी बी गाडी आली, बसलो ना आलो. तुम्हाला ऐकू येत नाही का? आलो नाही ते काय मी कीर्तन करतोय, तुम्ही ऐकतात आहे का नाही? देवाची साथ असल्याशिवाय कोणतं होत नाही. विठाला विठाला. आदरणीय त्यांची चिरंजीव रामदास भाऊ खेत्री, त्यांच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. भाऊ आहेत, गोड परिवार आहे. महाराज, जिवंतपणी बापाचं तोंड पाहायला लाज वाटते काही माणसाला. पण आपल्या आई वडील जाऊन 16 वर्ष झालं, तरी पण त्या आईवडिलाचं पुण्यस्मरण, अन्नदान, ज्ञानदान आणि हा आनंद करण्याची इच्छा. जिवंतपणी बाप आणि माय. आमच्या कबीरजीचा अभंग आहे पहा. मेल्यावर 1 क्विंटल बुंदी घालतात. 1 क्विंटल बुंदी. जिवंतपणी तोंड सुद्धा पाहत नाही. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछितैयो रामा, मरे बाद पछितैयो रे. मुठभर चावल ले ले धड़कन, बंदा कौवा बुलायो रे. भजन बिना कैसी तरी अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे तरियो अनारे बिना, भजन बिना कैसे तर अनारे दुनिया, भजन बिना कैसे तरियो. किंवा कबीरजीचं अजून एक दुसरं प्रमाण आहे. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बेईमान. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान
मायबापाची किळस करणारे माणसं आहेत. इथे या कीर्तनात सुद्धा असू शकतात, पण आई वडील गेले तरी 16 वर्षे झालं ते पुण्यस्मरण चालू आहे. तुम्हाला खरं सांगू, मी लय कीर्तन ऐकणारी माणसं आहेत आपण, पण त्या परिवारात महाराज कमीच काही पडत नाही, एवढं लक्षात ठेवा. जगामध्ये खरं दैवत जर कोणतं असेल तर जन्म देणारे आई आणि बाप. पंढरपूर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, आणि ते पंढरपूर निर्माण कशामुळं झालं याचं जर उत्तर द्यायचं ठरलं तर नामदेव महाराजाचं ओरिजिनल प्रमाण आहे. कशी रे विट जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करुनी, विठ्ठला निला रे सखा. कशी रे विठ जोडली पुंडलिका. असो, त्या माता पित्याच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन आहे. सेवेसाठी अभंग अतिशय मोलाचा आहे महाराज. या माणसानी माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य जन्म कशासाठी याची ओळख करून घेतली. हित शब्द वापरला. मला खरं सांगा, तुम्ही आपल्या जीवनात आपण नेमकं हित कशाला समजतो? फक्त धनाला समजतो. धन हे माणसाच्या जीवनातलं खरं हित आहे. बरं खरं सांगा, आतापर्यंत संपत्ती कोणाची टिकली दुनियामध्ये? कोण धनवान आणि त्याचं धन या जगामध्ये टिकलं? छाती ठोकपणाने कीर्तनात सांगा. वयाच्या 35व्या वर्षी सिकंदर बादशहाने जग जिंकलं होतं. ऐकू येतंय ना तुम्हाला? जग जिंकून समाधान नाही, रडत बसलं ते. प्रधानाने विचारलं, अहो जग जिंकलंय का रडता? तो म्हणला, जग जिंकून समाधान नाही, आता काय जिंकू याचं दुःख आहे. आणि मरायच्या अगोदर प्रधान लोकाला सांगितले, तटकीत माझे हात गुंतवू नका. मला लोकांना संदेश द्यायचा आहे. येताना रिकाम्या हाताने आलो, जग जिंकलं, पण जाताना खुल्या हाताने गेलो. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, ही तुझी धन दौलत, ही तुझी शेतवाडी. जाताना येथेच राहील दादा, तुझ्या जीवनाची रे बैल जोडी. संताच्या सज्जनाचे नको अवमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. हे गावरान साधं गीत आहे, पण ओरिजिनल लिहून ठेवलंय ज्ञानोबारायांनी. गर्भीची यातना रे पुत्रा ऐका पुल्या कानी, येता जाता येणे पंथे सांगात नाही रे कोणी. अहम भाव प्रपंच हा पुत्रा सांडी रे दोनी. 84 जीव येऊनी प्रवर्तले न तक्षणी. पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेले भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत आहे. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, पण अतिशोक्ती नाही महाराज. रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या आहेत. रावणाच्या बेडरूमला
गुंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न, त्या रत्नाची फरशी आहे. रावणाच्या बेडरूमचे खांब असली हिऱ्याचे. ओरिजिनल हिरा कोणी पाहिला? हात वर करा बरं. आपण पाहिल्या गारगोटी. एक खांब 1000 मनाचा, असे 60 खांब आहे. रावणाची झोपायची जी क्वाट आहे का, पूर्वी एक धातू होऊन गेला, एक लालन पृथ्वीचं मोल. त्या धातूची क्वाट रावणाला झोपायला. आपल्या बाजाला नारळाच्या दुरीचं सुंबाट सुद्धा टायमाला नाही, तरी असा बंदुकीतल्या गोळीवणीच फुगलेला आहे माणूस. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जाहीर वर्णन केले. महाराज 5 लाख घर पिवर दगडाचे, 7 लाख पिवर विटाचे, 1 कोटी काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, शुद्ध कांचनाची, 7 कोटी घर रावणाकडे वतीव सोन्याचे होते. तुका म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे जाची संपदा एवढी, सांगाची कवडी गेली नाही. तुका म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे जाची संपदा एवढी, कीर्तनामध्ये विषयाची लिंक तुटू द्यायची नाही. रमेश भाऊवरी बघा इकडं आहे का. संपत्ती जर टिकतच नाही आणि जे टिकत नाही ते हित कसं असू शकतं? बोला बोला. जे टिकत नाही ते हित कसं असू शकतं? काही माणसं म्हणतील महाराज लोकाला झोप का नाही? धन कमविण्यासाठी लोक मरायच्या मागं आले. जर ते टिकत नाही, ते हित नाही, तर एवढी धडपड का? आणि तुमच्यापेक्षा महाराजाची जास्त. मला रमेश भाऊ मगाच म्हणजे तुमचं पोट मोठं झालंय. मी म्हणलं एवढंच आहे. नाही म्हणले पैशानं मोठं झालंय. लगेच चिमटा घेतला मला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. खूप महत्वाचं बोलतोय तुम्हाला. माणूस जगतो फक्त आशाच्या जीवावर, हातात काही नाही. हे घरातले माणसं आहेत राव आपण. माझं महाराजपर्यंत ते कीर्तन खड्ड्यात जाऊ द्या. संपत्ती हे हित नाही, ते टिकत नाही. मग धडपड का? आशा नावाचा रोग लागला माणसाला. सगळे रोग दुरुस्त होतील पण आशा नावाचा रोग दुरुस्त होत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाची आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्यते मदालसा
सोहम जुजुऱ्या बाळा. कधी कधी विनोदाने एक दृष्टांत आम्ही सांगत असतो. आजीवलीमध्ये एका माणसाने 5 कोटी रुपयाचा बंगला बांधला, वास्तुशांती येणाऱ्या सोमवारी, आज 8 दिवसा. कीर्तनकार हे सगळं नियोजन केलं आणि किराणा दुकानावर गेले. ते दुकानदार 100 नारळ पाहिजे, वास्तुशांती आहे माझी, काय भाव देता? दुकानदार म्हणले नारळ तुम्हाला 30 रुपयाला पडेल. म्हणले काही कमी? ते म्हणले कमी पनवेल. पनवेलला गेले ते. दुकानदार नारळ पाहिजे 100, काय भाव देता? म्हणले नारळ तुम्हाला 20 रुपयाला पडेल. म्हणले काही कमी? म्हणले कमी वाशी मार्केट. गुजरातचा कोकणटवाला शेठ मारवडी. शेठजी 100 नारळ पाहिजे, काय भाव देता? शेठजी म्हणले नारळ तुम्हाला 12 रुपयाला पडेल. म्हणले काही कमी? कमी नाही. म्हणले आता फुकट मिळेल पण कोकणात जावं लागेल. लय हलकट माणूस महाराज. सोमवार गेला, मुहूर्त टळलं, घेऊन नारळ हुडकितो तिकडं. कोकणात नारळाचा बगीचा, एका झाडावर चढलं, खूप नारळ. तोडतय टाकतय, तोडतय टाकतय, तोडतय, ढिगारेची ढिगारे. खाली उतरलं, पण उतरल्यावर वरी पाहिलं, मोठं नारळ तसंच राहिलं होतं, डबल चढलं. तर नारळ तोडायला गेलं, नारळ मोठं, देटाला बी मोठं. नारळ तर तुटाना, पण याचेच पाय सटकले. 2 हात नारळाला लागलं, दोडक्यासारखं लोंबायला. मेलो रे बाबा, मरतो. कोणतरी सोडवा, मरतो बाबा. रस्त्याने एक उंटावालं उंटावर बसून चाललं होतं. ए उंटवाल्या दादा, 1000 रुपये देतो तुला, पण मला जगव. आता उंटाला बी 1000ची आशा लागली. उंटावालं उंट घेऊन आला, खालून उंट लावला आणि उंटावालं उंटावर उभा राहिलं आणि त्याच्या पायाला धरण्यासाठी थोडी झंप मारली. उंटाला वाटलं माझा मालक उतरला काय की उंट गेला निघून. वरचा खालच्याला म्हणतो उतरल्याबरोबर तुला 1000 रुपये देतो. खाल्ला म्हणतो 1000 नाही, 1000च्या बदल्यात तुला 2000 देतो, पण नारळ तरी सोडू नको. सर्व सर्व सुखाची आशा माया आशा नावाचा रोग कळला तुम्हाला? जन्मभर माणूस आशावर जगतो. हातात येत नाही महाराज काही, उपजोनी दुर्लभुरे. माय बापा झाला अशी, वाढविसी थोर आशा, थोर कष्ट सायासी. माझे माझे मनोनिया, झनी वाया भुलसी. होणार जाणार रे, नको गुंतू मोहपाशी. पर्ये दे मदालसा, सोहम जुजुरे बाळा. ऐका इकडे, मग खरं हित काय?
कशाला म्हणायचं हित. माझी विनंती आहे तुम्हाला, स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख ज्या माणसाला होते ते खरं हित आहे. किती कीर्तनातलं कळालं तुम्हाला राम जाणं. लाख परमार्थ असेल एखाद्या माणसाचा, पण स्वतःची ओळख झाली नसेल तर तो रांडका परमार्थ आहे. मदालसाचं पहिलं प्रमाण 7 अभंग लिहिले ज्ञानोबारायांनी मदालसाचे, आणि 7ही अभंगामध्ये आईने लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिलंय. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की एकाही बाईनं तो अजून अभंगच वाचला नाही. पाळण्यात बाळाला टाकलं, जवानीतली माय वाकून हा गाल बाळाच्या गालावर टेकवते, दरदरून पाहणा आला, आणि गोंडस बाळ पाहून आईला आनंद जेवढा झाला तेवढंच दुःख झालं. देखणं बाळ पाहून आईला आनंद होणं हे सहज आहे, पण दुःख का झालं हे कीर्तनात करणं विशेष आहे. देखण्या बाळाला पाळण्यातल्या पाहून आई म्हणती, वागा काय भगवंताची करणी आहे, काय गोंडस तुला जन्म दिलाय. पण कितीही देखणा गोंडस माणूस असू दे, एक दिवस गावाच्या बाहेर त्याला पत्र्याच्या शेडमध्ये जाळलं जातंय. याचं दुःख त्या आईला झालं, आणि त्याच्यातून उपदेश म्हणून मदालसा निर्माण झाले. उपदेश मदालसा आला शिकवता वाहता मातृया गर्भवासा माणसाचं हृदय बंद पडलं तर डॉक्टर ब्लॉक झालेली शीर, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी काय असेल ते करून शीर सरळ करतात. महाराज डॉक्टरला इतकंच कळतं या, कितीही मोठा डॉक्टर असला, हृदयातली रक्ताची शीर बंद पडली तिला दुरुस्त करणं एवढंच कळतंय. पण मी असं विचारतोय तुम्हाला, त्या हृदयाला करंट देणारी एक वस्तू आहे की ज्याच्यामुळं हृदय प्रत्येकाचं फटफट करतंय. हे कशामुळं करतंय हे अजून जगातल्या कुठल्या डॉक्टरला सापडलंय? अब्वालानं बारकाईनं तुम्ही विचार करा, मी तुमच्या पाया पडू का? अहो, हृदयातली रक्ताची शीर बंद पडली, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी करून सुरू करणं इतकं डॉक्टरला कळतं ना. पण त्या हृदयाला करंट देणारी वस्तू कुठे हे अजून जगात कुणाला कळलंय का? त्याचं वर्णन आमच्या ज्ञानोबारायाने केलंय. महाराज संत किती श्रेष्ठ आहेत, किती श्रेष्ठ आहेत संत. हृदयाला चिटकून एक गाठ आहे, आणि त्या गाठीमध्ये 17 पडद्याच्या आत
ब्रह्मचैतन्य जगाचा बाप बसून आहे. आणि तिथून करंट त्या हृदयाला प्राप्त होतोय. अजून जगात कुठलं कळलंय का हे कुणाला? आणि तो करंट कुठून येतोय हे कळण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि याचं सुद्धा प्रमाण आहे. बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी, चेतविते आपना पे चेतविते कुंडलिनी, चालता पश्चिम पंथे जाये चक्र भेदोनी, 17वी जीवन कळा पाहे आत्मा हा चिंतुनी, परिय दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. म्हणून अख्ख्या कीर्तनातलं सार सांगतोय तुम्हाला मी. शिकलेला माणूस नाही जास्त, बरं अडाणी माणूस आहे, पण सार सांगतो तुम्हाला. ज्याला रोज आनंद भोगायचा आहे त्या माणसाने स्वतःला पाहून जगायचे. दुसऱ्याला पाहून जगताल तर दुःख भोगावं लागेल, स्वतःला पाहून जगताल तर अखंड आनंद आहे. आपुली आपण आपुली आपण गला सोडवन, आपुली आपण गला सोडवन, आणि हे ज्याला कळलं त्याचे मायबाप धन्य. अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जो असे जागा, टाइम ऍडजस्टमेंट सांगायचंय जास्त. 9:15च्या पुढं जायचं नाही. आणि पुढे गेलात तर खातान काय? आपुलिया हिता जो असे. तसं तर तुम्हाला जीव वाटणार नाही इतकं मस्त सांगतो, पण जेवल्याशिवाय पर्याय नाही. बरं का, चाणक्य नीती शिकवती 4 गोष्टीवर 4 उपाय. दरिद्रीचा नाश कष्ट करा, पापाचा नाश जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये मौन पाळा, आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. आता जाग राहा. बालपणात, तरुणपणात का म्हातारपणात? बोला बोला. अहो जाग कधी राहा? बालपणात, तरुणपणात का म्हातारपणात? तारुण्यात. तारुण्यात. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. एखादा माणूस 100च्या स्पीडनं पळतोय. स्पीड कितीची? आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, कुठं जाणार त्यो? तसं शेंड्याचं शहाणपण काही कामाचं नसते. घर उद्ध्वस्त झाल्यावर पुन्हा मार्गाला लागलं.
वाटतं ऐकू येत नाही काय की तुम्हाला? उद्योग नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेच कलह नास्ती जागरतो भयम. महाराज, तारुण्यात माणूस जागा पाहिजे. जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर तो जागा. मग भीती कोण्या माणसाला नाही? ज्याची नियत साफ आहे का महाराज, त्या माणसाला जगात भीती नाही. जगात तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, 95% लोक रोज अधोगतीनं मरत आहेत. जरा सावध होऊन कीर्तन ऐका. 70% लोक सध्या अटॅक ॲक्सिडेंटनं मरतात. 25% लोक करंट लागून फाशी घेऊन औषध पिऊन विहिरीत पडून मरत आहेत. 5% म्हातारे होऊन मरत आहेत. काळ खराब आहे. म्हणून कीर्तन फक्त कशासाठी आहे? माणसाने न्याय नीतीनं जागावं. ज्या माणसाची नियत साफ आहे, कर्म स्वच्छ आहे, कुठल्याच मंदिरात जाऊन देवाला भीक मागायची गरज नाही त्या माणसाला. हे मत आहे माझं. काय म्हणणं आहे तुमचं? सकाळी जातो अष्टगंध लिहून माणूस मंदिरात. ह्या बा इकडे बघा, काय काय जिबीला चिमटे घेते. देवा माझं भलं कर. अरे नीट वाग, फक्त नीट वाग, टाळ्या नको वाजू. कोणताही माणूस मंदिरामध्ये जाऊन म्हणत असेल देवा माझं भलं कर, त्या माणसाला माझा नारदाच्या गादीवरून प्रश्न आहे, पाहिला कधी देव तू? आणि पाहिलाच नाही देव तुम्ही, त्याला म्हणता देवा माझं भलं कर. देवच ज्याच्या संग होता रोज 12 वर्ष द्रौपदीच्या, वनवास का नाही टाळला? मराठी कळा ना काय बा इकडं. हे कृष्ण साह्य पांडवासी ते भोगीत ती नष्ट. अहो देव सोबत 12 वर्षे भीक मागून जगावं लागलं देव संघ असून. आपण तर पैसे घेऊन मतदान करतो तितकी निके. मला वाटलं तुम्ही घेत नसताल म्हणून म्हणलो मी. विद्यार्थी इतका हसतात, विद्यार्थी जास्त घेतात. विठाला विठाला. जागता शब्द वापरला. 4 गोष्टीवरचे आरोप आहे. दरिद्रीचा नाश कष्ट करा. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी वळते. हृदयात व्यथा ही जळते, जावो लांडून या सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी ऐका, जो जागा आहे त्याचे मायबाप धन्य. महाराज, असे मायबापाला धन्यता प्राप्त होण्यासाठी मायबापानं काय केलेलं असतं तुम्हाला सांगू मी. काल हे धाकटी पंढरी तिथं कीर्तन केलं. काल परवा तिथं सांगितलं हा विषय मी. जगद्गुरु तुकोबारायाचे आई वडील भोलोबा आणि कनकाई माता पांडुरंगाचे निष्ठावान वारकरी. ज्या घरात तुकाराम महाराज जन्माला येणार
8 पिढ्या अगोदर घरी येऊन साफ करीत होता जगाचा बाप, आणि सहज एक दिवशी मंदिरामध्ये कनकाई मातान भोलोबा, आणि देवाने हात जोडले, आई माझी इच्छा आहे तू काहीतरी मागावं. हो कनकाई माता देवाला म्हणती, देवा इतकं भिकारी समजू नको आम्हाला तू, तुम्ही जरा बोलण्याकडे लक्ष द्या. माझ्या जगाचा बाप म्हणतो बाईला, काय आई माझी इच्छा आहे काहीतरी माग. ती बाई देवाला म्हणती, देवा एवढा आम्हाला कमी भिकाऱ्यावानी समजू नको, काय लागत नाही आम्हाला, फक्त डोळ्यांनी तुला पाहिलं की आमचं मन भरतंय रे पांडुरंगा. आणि डोळे भरून आले आणि छातीवर हात ठेवून जगाच्या बापाला म्हणते, कनकाई माता तूच काय मागायचं असेल ती मला माग देण्यासाठी समर्थ आहे मी, बोल काय पाहिजे तुला. त्यावेळेला जग पैदा करणारा देव खाली मान घालून रडत होता. महाराज बोलणं काय पाहिजे तुला देवा. त्यावेळेला वर मान केली, पांडुरंगाने विचारलं, आई देशील मला तू. मागणं देवा, नाही देशील आई तू. देवा मागशील ते देते. काय मागावं माझ्या मावल्यावर देवानी. कनकाई मातेला काय मागावं. फुंदू फुंदू रडला देव, आणि कनकाई मातेला म्हणला, आई माझी एवढीच इच्छा आहे की 9 महिने 9 दिवस तुझं पोट मला पाहिजे. तुझ्या पोटात राहण्यासाठी, आराम करण्यासाठी मला 9 महिने 9 दिवस जागा पाहिजे. आणि वचन दिलं देवाला, म्हणले माझ्या पोटात तुला 9 महिने राहण्यासाठी परवानगी. जगाचा बाप 9 महिने 9 दिवस कनकाई मातेच्या पोटात राहतो आणि तुकोबारायाच्या रूपाने जन्माला येतो. मने रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. काय घडतं असं. अरे काय पुण्याई असेल कनकाई मातेची भोलोबाची, काय पुण्याई. म्हणून तुकोबारायाला म्हणावं लागतंय, धन्य माता पिता. जंगलामध्ये कयादू माता आणि हिरण्यकश्यप चालत असताना एका दगडावर नारायण लिहिलं होतं. पण ते नारायण नाव डोळ्यांनी पाहिल्याबरोबर पायानं दगड पालता घातला हिरण्यकश्यपूनं. कारण हे जर आपल्या पत्नीनं वाचलं तर दगडच खांद्यावर घ्यायसारखी ती. पण दगड आपल्या मालकाने पालता घातला हे काय अजून पाहिलं होतं. महाराज एकांतामध्ये नवरा बायको रात्रीच्या प्रसंगी असताना एकांतामध्ये जो एकांत नवरा बायकोचा वास आणि त्याच्यातला शेवटचा टोक, त्यावेळेला काय अजून विचारले, नक्की सांगा की दगड पालता का घातला. कितीही निकरट दर्जाचा पुरुष असला तरी त्यावेळेला तो पत्नीला खरं बोलतो. एकांतवासामध्ये शेवटचा टोक हिरण्यकश्यपूचं बी कयादूच्या पोटात ज्या वेळेला जाते ती शेवटच्या टोकाची वेळ आहे. आणि कयादू म्हणते, दगड पालता घातला तुम्ही, याचं कारण पटकन मला सांगा. त्यावेळेला हिरण्यकश्यप म्हणतो, त्या दगडावर नारायण नाव लिहिलेलं होतं आणि नारायण म्हणणं आणि त्याचं बी कयादूच्या पोटात पडणं, म्हणून कोण जन्माला आला, भक्त प्रल्हाद. धन्य माता पिता. अनेक जन्माच्या पुण्याईने हे घडतंय. तेव्हा माय बापाला सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून म्हणतो, भारूड म्हणतो मी. आता हातावरी घ्यावर, थोडी हातावरी घ्या, थोडा आवटाळा निघेल, घ्या आळत जाईल.
विठोबा रखुमाई कलकत्त्यामध्ये उच्च प्रतीचे वकील आणि त्यांच्या पत्नीला 2 नावं होते, भुवनेश्वरी आणि शारदा देवी. माय मावल्या हो, कीर्तनाकडे लक्ष द्या. संपत्ती भरपूर होती पण बाईला संतती नव्हती. आपल्या भारतातला जिवंत दृष्टांत आहे. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शारदा देवी काशीला गेल्या. पहाटे 3 वाजता गंगेचं स्नान, दिवसात गावरान गाईचं 1 कप दूध प्यायचं आणि विश्वनाथाच्या मंदिरामध्ये ओम नमः शिवाय जप करायचा. 3 महिने जप केला आणि रात्रीच्या 1:30 वाजता काशीचा विश्वनाथ स्वप्नामध्ये येऊन प्रसाद दिला. आई, जग प्रसिद्ध हिरा तुझ्या पोटी जन्माला येईल. तो प्रसाद घेऊन कलकत्त्याला माऊली वापस येते आणि आपल्या मालकाच्या हातावर तो प्रसाद, मालकानं तो प्रसाद सेवन केला. त्याच महिन्यात बाई गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस भरले जातात आणि त्या बाईच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला येतात. हा भारताचा इतिहास आहे. 156 देशामध्ये स्वामी विवेकानंदाचं साहित्य जगले. 39 वर्ष. कोणाची क्रांती आहे ही? धन्य माता पिता. क्रांतिकारक हिरा जन्माला येतो. मी आता महाशिवरात्रीच्या दिवशी अकोले तालुक्यात नगर जिल्ह्यात लिंगदेव म्हणून शिवनेरीच्या जवळ तिथं कीर्तन केलं. त्या गावाल्या लोकांनी सांगितलं की रोज शहाजी राजे त्या लिंगदेवाचा अभिषेक करण्यासाठी यायचे आणि त्या लिंगदेवाला एकच भीक मागायची की हिंदू धर्म जगवण्यासाठी माझ्या पोटी हिरा दे.
भगवान शंकरांनी स्वप्नात जाऊन शहाजीराजाला सांगितलं की आज 12 महिन्यापर्यंत तुझ्या पोटी प्रत्यक्षात मी जन्माला येईन. म्हणून शिवाजीराजे छत्रपती भगवान शंकराचा अवतार. तिथं कीर्तन केलं मी आता. खूप महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कार्यक्रम, 20,000 लोकांना रोज अन्नदान. आत्ता सांगितलं मला त्या लोकांनी रोज शहाजीराजे भगवान शंकराचा अभिषेक करायचे. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार, वयाच्या 28व्या वर्षी 30व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार. वयाचे 51 वर्षे जगला, पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात काळकुट अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, छत्रपती राजा शिवाजी. पुन्हा होणे नाही. मी लहानपणी एक गाणं शिकलो होतो. 16 वर्षाचा रपठा शिवाजी लढलाय मोगलाशी, आज कालचा रपठा दडतोय बायकोच्या बगलापाशी. गाणे गाणे काय आताच तारुण्य, काय त्याला चवाली. म्हणून धन्य माता अरे सूर्य जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. ही क्रांती एका बाईने केली, जिजामाता आणि पिता श्री शहाजीराजे. धन्य माता पिता. एवढंच नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलगी असो नाही तर मुलगा असो. मुलगी 7 वर्षाची होती त्यावेळेला लग्न झालं. 16व्या वर्षी मुलगा झाला. 17व्या वर्षी झाल्याला मुलगा मेला. 19व्या वर्षी नवरा मेला. आणि 22व्या वर्षीच झाशीची राणी मेली. पण शेवटचे 11 दिवस घोड्यावरून उतरली नव्हती, पाणी पिली नव्हती. आधी दुश्मन मारले, नंतर ती मेली. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. गीता भागवत हो गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन ग्रंथ सामुग्री अनेक आहे, पण 2च ग्रंथ का घेतले? तुमच्या आमच्यासाठी. जगण्यासाठी गीता आणि मरण्यासाठी भागवत. म्हणून जाता जाता 2 गोष्टी विसरू नका. देव विसरू नका, मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका, आणि स्वतःचं मरण विसरू नका. म्हणजे इकडं माणसं मरत आहेत का हे मला पक्क माहित नाही अजून. बाबा मरतेत का इकडं? मरण जो माणूस स्वतःच डोळ्यात ठेवून जगतो तो माणूस चुकीच्या रस्त्याने जगत नाही महाराज. म्हणून मरण विसरायचं नाही. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का
तेरा पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई, अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा। वशिला कुठेही चालतो महाराज, पण मरण्याच्या बाबतीत वशिला चालत नाही. प्रत्येकाची बायको घरातली घरात मिट्टूवानी गोड बोलती, पण शेवटच्या प्रसंगी शेजेची कामीन सोडविना बंधू पाठची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, खोटे झाले आली उसी, केली मर्यादा नाहीसी. आणि एकनाथ महाराजांनी सांगितले, कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण जलशा गाई सारखी तिची टक्केवारी कमी होईल, असं सांगितले. म्हणून त्या स्त्रीच्या जातीला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी उपदेश केलेला आहे. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. वैदिन वैदिन कळती ना मावशी तुम्हाला? पूर्वीच्या काळात वैदिनी फिरायच्या. कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. केसारी फणी घे माय, नाताळी पुरत मणी घे. केसारी फणी घे माय, नाताळी पुरत मणी घे. काळी पोत घे बाळाला, आयुष्य मागे धन्याला. जपावं काळ्या मनाला, जपावं घर धन्याला. आठवा भरून जोडाला तुझ्या पतीला माझा झुगा दे. हौसायच्या कौसाय तुला काहीला काहीला काजळ घे. जय जय माय वाढले शेजारी फणी घे माय, वर्षी वाजवायला होता वाटते स्टेजवर, दुसरा होता का? ए मावशे, काळी पोत घे बाराण्याला, आयुष्य माग घरधान्याला. जसं जपावं काळ्या मान्याला, तसं जपावं घर धन्याला. घे ग माय. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब लोग, इसी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. पेटवायला गाव येतं, पण पेटावा आपल्याला लागतं हे कीर्तनात विसरू नका. म्हणून त्याच्यासाठी भागवत आहे.
आणि या ग्रंथाची सेवा, भगवंताचं नामस्मरण, स्वतः माणसाच्या जन्माला येऊन क्रांती जिवंत ठेवली अशा साधकाची सेवा जर मला प्राप्त झाली तर मी भाग्यवान. हे शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे रामेश्वर